नमस्कार, मी सारांशी आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बनवूया मसालेदार सांबार रेसिपी एकदम महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये. सर्वात आधी कुकरला डाळ शिजवून घेऊया. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. 3 शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या. आता शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊयात. त्यामध्ये आपण टोमॅटो टाकला, हिरवी मिरची आहे, हळद, मीठ आणि पाणी टाकून आपण मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवूयात. चला तर आता सांबार बनवायला घेऊयात. गरम तेलामध्ये आधी मोहरी टाकूयात. ती छान तडकली की मग त्यामध्ये आपण जिरं टाकूयात. त्यानंतर कढीपत्ता, एक हिरवी मिरची ॲड केली आहे. त्यानंतर लसूण आणि कांदा टाकून छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात. साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. हे बघा, छानपैकी सॉफ्ट झालेलं आहे आता सर्व. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करतोय. छान परतून घेऊया ते पण. डाळ 5 मिनटं शिजू देऊयात. छान शिजली आता डाळ. यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा ॲड करूयात. शेंगा पण छान 5-10 मिनटं आपल्याला शिजवायच्या आहे यामध्ये. त्यानंतर आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगाचं आपण पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते ॲड करूयात. मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी ॲड केलं आहे. आता एक उकळी आली की आपलं सांबार रेडी. चला तर मग सर्व करूया गरम गरम भात, लोणचं, कोशिंबीर आणि पापडाच्या चटणीसोबत.